नमस्कार. आज आपण बदाम मिल्कशेक बनवणार आहोत. त्यासाठी इथे बदाम भिजून घेतलेले आहेत. 3 ते 4 तास कोमट पाण्यामध्ये बदाम भिजत टाकायचे. हे भिजवल्यानंतर असं साल निघते. इथे 30 ते 35 बदाम घेतलेले आहेत आणि 2-3 तासापूर्वी भिजत टाकलं होतं कोमट पाण्यामध्ये आणि हे असे भिजवल्यानंतर साल अशी निघते. असं सगळं साल काढून घेऊ. हे बघा, असं एकदम पांढरे शुभ्र असं बदाम निघतात भिजवल्यानंतर. इथे मी खडी साखर घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे खडी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे बघा, एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे दूध घालायचंय. हे दूध घेताना थोडं कोमट घ्यायचं. इथे बघा, 1-2 चमचे मी दूध घातलेलं आहे आणि ते कोमट दूध घेतले. त्याच्यामध्ये केशरच्या गाड्या घालायच्या आहेत. 10-15 केशरच्या गाड्या घातलेल्या आहेत आणि आता ते कोमट दुधामध्ये घातलं तर छान भिजतं. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेले बदाम घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाव वाटी दूध घातलंय आणि ते आता बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे बघा, छान असं फिरवून घेतलेलं आहे. एकदम पेस्ट झालंय बारीक असं. दूध घालून वाटून घ्यायचं म्हणजे बारीक होतं. आता इथे कढई घेतलेला आहे. त्या कढईमध्ये 1-2 चमचे पाणी घालू. दूध घालायच्या आधी हे पाणी घातलं तर दूध करपत नाही. इथे 1-2 चमचे पाणी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये हे दूध घालू आणि दुधाला चांगली अशी उकळी आणून घ्यायची. आता हे दुधाला उकळी आलेली आहे. छान असं तापले. 1-2 मिनटं असं शिजवून घेऊ. बघा, आता वाटून घेतलेलं बदाम पेस्ट घालू. उकळी आल्यानंतर त्याच्यात बदाम पेस्ट घालायचं आहे आणि घालत असताना हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. इथे मी सगळा पेस्ट असं घालून घेतलेला आहे आणि आता बारीक गॅसवर 5 मिनटं असं शिजवून घ्यायचंय. इथे बघा, पेस्ट घातल्यानंतर छान असं उकळी आलेली आहे. याला सारखं ढवळत राहायचं. एकदम असं घट्ट झालेलं आहे पेस्ट घातल्यानंतर. तुम्ही ह्याच्यामध्ये काजू सुद्धा वापरू शकता. मी तर बदाम मिल्कशेक म्हणताना बदामच घातलेला आहे. आपण आता एक केशर भिजत ठेवलं होतं, त्याला आता कलर छान आलेला आहे. ते आता केशर दूध घालू त्याच्यामध्ये आणि आता ढवळून घ्यायचं आहे. बघा, छान असं कलर आलेला आहे. ह्याच्यामध्ये खडीसाखर घालू. मी खडीसाखर 3 ते 4 चमचे खडीसाखर घेतलं होतं आणि ते मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही साधं साखर सुद्धा वापरू शकता. इथे बघा, मी गॅस बंद केलेला आहे. छान असं शिजले साखर घातल्यानंतर पण आणि असं घट्ट झालेलं आहे. आता मी खाली उतरून घेतलेलं आहे आणि गार झालेला आहे. गार झाल्यानंतर परत आणि घट्ट झालं. ते गरम असताना पातळ दिसतंय आणि जसं जसं गार होईल तसं घट्ट होते. आपण एका ग्लासमध्ये घालून घेऊ. इथे बघा, घरच्या घरी मिल्कशेक बनवून तयार आहे. बदाम मिल्कशेक तुम्ही पण करून बघा आणि जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यामध्ये कापलेले बदाम काप घालू.